दिल्लीतील विद्यार्थी लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सांगली जिल्हा काँग्रेस आय कमिटी शहर व ग्रामीण यांच्या वतीने सांगलीत निषेध आंदोलन। दिल्लीतील जंतर मंतर येथे पेपरफुटी प्रकरणावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीत काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। काँग्रेस भवनासमोर माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत आणि शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली। आंदोलनकर्त्यांनी जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सोनम वांगचुक, राहुल गांधी आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईचाही निषेध नोंदविला। यावेळी केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर टीका करत नीट आणि इतर स्पर्धा परीक्षातील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। व्यवस्था या ठिकाणी विद्यार्थी हे शिक्षणाच्या बाबतीत सुरक्षित नाहीत, म्हणून या देशातील काही विद्यार्थ्यांनी ज्यांना कॉकरोच म्हणून घिनवलं आणि अवस्था आहे तर ज्यांनी ट्रम्पच्या पायगळ्या घातल्या, हाऊडी ट्रम्प म्हणून कार्यक्रम घेतले, नमस्ते ट्रम्प म्हणून कार्यक्रम घेतले, त्या ट्रम्पने आज कसं पाचर आपल्याला मारलंय हे आपण बघतोय। तिकडनं ट्रम्पनं फोन केला, नरेंद्र म्हणलं की तो काही मरत नाही, सरेंडर लोकांना रजिस्ट्रेशन झालं पाहिजे। ही कोण लोक आहेत, ही ऑन पेपर, ही ऑन रेकॉर्ड आली पाहिजे। किंवा पुरुष असं काही नाहीये, पण या अगोदर कधीही स्त्री असण्याची भीती आम्हाला कधी वाटली नव्हती किंवा ह्या 12 वर्षात आम्ही कुठल्या धर्माचे, कुठल्या जातीची ह्याची आम्हाला कधी लाज वाटली नव्हती। पण या 12 वर्षात वेगवेगळे धर्म आहेत हे भारतात, हे आम्हाला आत्ताच कळायला लागलं। वेगवेगळ्या जाती आहेत ज्या एकमेकाच्या जीवावरती उतारू आहेत हे आत्ताच कळालं आम्हाला। का कळालं तर आम्हाला धन्य असं एक सरकार मिळाले, ज्यांचं नाव मोदी सरकार आहे, जे बीजेपी आहे। ह्या बीजेपीनं जो देशाचं नुकसान केलंय, देश विकायला काढलाय, अगदी खरं सांगायचं झालं तर आत्ता आपला देश अगदी विकायला काढलेला आहे। परदेशाच्या हातामध्ये, आपल्या परदेशात लोकांच्या हातात आपला देश आहे, परदेशी सत्तेत आपला देश आहे। तर या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे। कोणी सत्तेवर बसलेला माणूस आपल्यासाठी उभा राहणार नाही, तो कुठलाही पक्ष उभा राहणार नाही। आपल्या मुलांचं जर का भविष्य बघायचं असेल तर आपल्याला स्वतः यासाठी पुढे यावं लागेल। आपल्या मुलांचं भविष्य घडवायचं असेल तर आपल्याला अशी आंदोलनं करावी लागतील। आपल्याला इंग्रजांच्या वेळेला आपल्या देशाचा इतिहास आहे की आपण लढत अरे लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, अरे विद्यार्थ्यावर अमानुष मारहाण करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अरे विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करणारचा धिक्कार असो, अरे विद्यार्थ्यावर लाठीमार्च करणाऱ्या हिटलर सरकारचा धिक्कार असो। अरे हिटलर सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर सरकारचा इन्कलाब इन्कलाब। जब जब मोदी करता है, पुलिस को आगे करता है, जब जब मोदी करता है, पुलिस को आगे करता है, कांग्रेस पक्षाचा इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। अरे नहीं चलेगी गुंड बीजेपी सरकारचा, अरे लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या गुंड बीजेपी मोदी सरकारचा, अरे इन्कलाब वंदे। लड़ते गौरव से, आप लड़ेंगे जोरों से, पहले लड़ते गौरव से, आप लड़ेंगे जोरों से। अरे गुंड बीजेपी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अरे गुंड प्रवृत्ती बीजेपी सरकारचं करायचं काय, खाली डोकं इन्कलाब जिंदाबाद। एक आहे की जंतर मंतरवर दिल्ली येथे लोकशाही पद्धतीनं जे नीट फुटी पेपर संदर्भात जे काही आंदोलन जवळजवळ 1.25 महिना चालू आहे आणि देशातून या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर युवकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे। आणि परवा दिवशी या ठिकाणी या मोदी सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करण्यात आला। त्याचा निषेध म्हणून आमच्या लोकसभेतले विरोधी पक्षनेते, आमचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तिथं आंदोलन उभं केलं आणि आंदोलन करत असताना त्यांना या ठिकाणी अटक करण्यात आली। त्या अटकेच्या संदर्भात
आणि जे काही या मुलांवर झालेला लाठीचार्ज याचा निषेध करण्यासाठी आज सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून शहर काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटी त्याचबरोबर सगळे NSUI यांच्या माध्यमातून हे आंदोलन होतं आहे। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला या ठिकाणी एकच इशारा देण्याचा येणाऱ्या काळात जर धर्मेंद्र प्रधानचा या ठिकाणी राजीनामा झाला नाही तर येत्या शनिवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी उभारून या ठिकाणी निषेध करण्यात येईल।